रवींद्र चव्हाणांनी केलेल्या फोडाफोडीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. जे होतं ते आम्ही मनमोकळेपणाने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो आणि त्यांनी देखील सर्व सविस्तर ऐकून घेतलं आणि तेही म्हणाले की मी आमच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना एकदम स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन देईल की आपल्या युतीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये. युती अभेद्य राहिली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे. पण त्यानंतर सुद्धा म्हणजे तुमच्याकडनं तुम्ही पक्षप्रवेश थांबवली, कारण तसं नंतर ते दिसलं नाही. पण भाजपत थांबले नाही, भाजपत अजूनही सुरू आहेत आणि रवींद्र चव्हाण स्वतः असं म्हणाले की इनकमिंग काही थांबणार नाही. नाही, मला वाटत नाही. पण जर असं असेल तर ते मला असं वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्यानंतर मग ते दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजे.